नमस्कार मित्रांनो, आपण महाराष्ट्र सिरीजमधले भूगोल या विषयातील आज चौथं लेक्चर बघणार आहोत। आणि ह्या चौथ्या लेक्चरमधला आजचा आपला टॉपिक असणार आहे भूगर्भ रचना आणि मृदा। ठीक आहे, आता यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट समजण्यासारखी ही आहे की ज्या वेळेला कुठलाही देश, विदेश असेल किंवा प्रदेश, ह्या सगळ्याच्यामध्ये त्याचा जो विकास असतोय तो तिथल्या उद्योगधंद्यावर, तिथल्या साधन संपत्तीवर म्हणजे अवलंबून असतोय। आता हे सगळं करत असताना साधन संपत्ती प्रत्येक ठिकाणी सारखी नसते, ही काही प्रदेशामध्ये वेगळी असते। तसंच जर आपण मृदा सुद्धा बघितला, ती सुद्धा प्रत्येक ठिकाणी काय असते, वेगळी असते का? आता ह्या सगळ्यांचा जो पाया आहे तो आपल्या पृथ्वीच्या भूगर्भामध्ये। ठीक आहे, लक्षात घ्या। जर आपण मृदा म्हटलंय, ती की आजची काही निर्माण होत नाही, तिला हजारो वर्ष निर्माण व्हायला, तयार व्हायला लागत असतात। आणि मृदा जर आपण बघितलं, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी असते, हे ती की प्रत्येक ठिकाणी सारखी नाही जगात। जर आज आपण गंगेचं खोर घेतलं, गोदावरीचं खोर घेऊ किंवा एखादी किनारपट्टी जर घेतली आपण, तर तिथे गाळाची मृदा असते। जर आपण दख्खनच्या पठारावर जर साधारणतः बघितलं तर तिथे काळी मृदा असते। जर अगदी पूर्वेकडे गेलो आपण, चंद्रपूर साईडला, गडचिरोलीला, तिथे तांबडी मृदा असते। आणि या सगळ्या कारणामुळे काय आहे, आपल्याला याचा अभ्यास करावा लागतोय की असं का आहे। जेव्हा की जर महाराष्ट्राचा जो प्लॅटो बघितला, ठीक आहे, पठार जो आहे तिथे एकच आहे, पण तरी सुद्धा हा सह्याद्रीच्या घाटमाथ्यापासून तर पूर्वेकडच्या गडचिरोलीपर्यंत सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या मृदा काय असतात ते सापडतात। आणि त्या मृदेबरोबरच आपल्याला वेगवेगळे खडक सापडतात। त्या वेगवेगळ्या खडकामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची काय सापडते, साधन संपत्ती, ऊर्जा संपत्ती ही सापडते। तर आज आपण सुरू करूयात सगळ्यात आधी भूगर्भ रचना। त्यात सगळ्यात महत्त्वाचं जर असं बघितलं, खूप वर्ष आधी काय झालं होतं, एक थिअरी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने माहिती असेल, ती म्हणजे खंडवहन सिद्धांत, जो होता अल्फ्रेड वेगनर यांचा, जो होता 1912चा। आता सगळ्यात महत्त्वाचं होतं, त्यांनी असं म्हटलं होतं की आधी काय होतं ना, सगळं जग हे एक होतं, पण काही कारणामुळे सगळ्याच्या मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये भूगर्भामध्ये हालचाली झाल्या आणि सगळे मोठे मोठे जे काही खंड होते, एका खंडाचे ते विभाग झाले आणि ते वेगवेगळे झाले। आता त्यामध्ये मानलं जातं असं की सगळ्यात पहिले काय झालं ना, की 20 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर पॅंजिया नावाचा एक खंड होता। ठीक आहे, आणि कार्बोनिफेरस कालखंडामध्ये त्या खंडाचा काय झाले, विभाग झाले। म्हणजेच उत्तरेकडील जो काही पोर्शन होता त्याला आपण लॉरेशिया आणि दक्षिणेकडील जो काही पोर्शन होता त्याला गोंडवाना असे आपण काय केलेलं आहे, त्याला दोन भाग केलेले आहे। आणि त्याचमुळे आजचं जर आपण बघितलं, जो गोंडवाना प्रदेश आहे त्याच्यापासून दक्षिण आफ्रिका, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि भारतीय द्वीपकल्प, अंटार्क्टिका यांची निर्मिती झाली। आणि जो काही लॉरेशिया होता, उत्तरेकडे होता, त्याच्यामुळे उत्तर अमेरिका, आशियाचं उत्तर पोर्शन, युरोप, रशिया, हे सगळे खंड काय झालेले आहे, निर्माण झालेले आहे। तर अशा पद्धतीने आपण याला काय केलं, दोन पद्धतीने डिवाइड केलेलं आहे। ठीक आहे, आणि त्यांच्यानुसार म्हणण्यात आलं होतं, आता अल्फ्रेड वेगनर यांनी असं म्हटलेलं आहे की महाराष्ट्राचा जो काही भूभाग आहे हा अतिशय प्राचीन अशा गोंडवाना खंडाचा भाग आहे। ठीक आहे, गोंडवाना खंडाचा त्यांनी काय म्हटलेलं आहे, भाग आहे। आता आपण समोर बघू, गोंडवाना खडक याच्यामध्ये काय मिळतं, कार्बोनिफेरस समजा खडक म्हणत आहे, त्याच्यामध्ये काय मिळतं, तर आपण एक 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 कॉन्सेप्ट काय करत जाऊया, क्लिअर करत जाऊया। ठीक आहे, आता बघा, सगळ्यात पहिलं आहे त्याच्यामध्ये, यामध्ये येतो सगळ्यात आधी आर्कियन खडक। आता दख्खनचा जो काही पायाभूत खडक आहे, म्हणजेच अगदी बेसिक जो खडक आहे तो आर्कियन खडक याला म्हटलं जातं। आणि यात प्रामुख्याने ग्रॅनाइट, नीस आणि शिस्ट अशा प्रकारचे काय सापडतात, खडक सापडतात। मग आता सगळ्यात महत्त्वाचं आहे, हे खडक जे आहे ते कुठे आढळतात, संपूर्ण महाराष्ट्र हा असा बेस आहे की कुठल्या पर्टिक्युलर काही भागामध्ये हा सापडतो। तर बघा, विदर्भातले चंद्रपूर, गडचिरोली, ठीक आहे, ह्या सर्वत्र ठिकाणी काय सापडतं, आपल्याला आर्कियन प्रकारचे खडक सापडतात। तसेच त्यांचा जो काही उत्तरेकडील भाग आहे, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांचा, यात सुद्धा आर्कियन खडक काय आपल्याला सापडतो। तसेच मराठवाड्यातला नांदेड जिल्ह्यात सुद्धा हा खडक काही प्रमाणामध्ये आढळतो। आणि कोकणात सिंधुदुर्ग, कणकवली, मालवण, सावंतवाडी, वेंगुर्ला अशा ठिकाणी आपल्याला हे खडक आढळतात। आणि या खडकामध्ये लोहखनिजाचे पट्टे सुद्धा काय सापडतात। त्याचमुळे आर्कियन खडकामध्ये लोहखनिज पट्टे सापडतात आणि त्याचमुळे याला लोहखनिज सिरीज असे सुद्धा म्हटलं जातं। हा सगळ्यात पहिला बेसिक खडक होता आर्कियन खडक। आता त्याच्यानंतर बघा,
याच्यासोबत काय आहे, आपण नेहमी ऐकतो की 2-3 प्रकारचे आपण खडक ऐकतो का, अग्निजन्य खडक, जलजन्य खडक आणि एक रूप असते रूपांतरित खडक. ठीक आहे. आता त्यातलं बघा, अग्निजन्य खडकाचं जे काही खडक होते त्यांच्यावर काही मोठ्या प्रमाणावर रूपांतर होऊन, म्हणजेच त्याच्यावर काय झालंय, खडक तर तो अग्निजन्य होता पण त्याच्यावर जी की ती प्रक्रिया झाली ती जलजन्य खडकाची झालेली आहे. ठीक आहे. त्या प्रकारची ती प्रक्रिया झाली आणि त्यानंतर जो खडक तयार झालेला आहे त्याला धारवाड सिरीज किंवा धारवाड खडक आपण असं म्हणतो. आणि या खडकामध्ये अतिशय किमती असे खनिज व खनिज संपत्ती आढळत असतात आहे. ठीक आहे. आता हा जर खडक आपण साधारणतः महाराष्ट्रात जर बघितला तर भंडारा, गोंदिया यांच्या जिल्ह्यांच्या दक्षिण भागात, तसंच सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली, सावंतवाडी या तालुक्यात धारवाडी ठिकाणी सापडतो. आता यामध्ये काय कुठले महत्वाचे खनिज सापडणार आपल्याला, सगळ्यात महत्वाचं खनिज बघा याच्यामध्ये सापडतात आहे आपल्याला ग्रॅन्युलाइट्स, डोलोमाइट, संगमवर, अभ्रक, सिलिव्हनाइट, हॉर्नब्लेन आणि शिस्ट इत्यादी काय असतात ते सगळे आपल्याला सापडतात. आणि त्याच पद्धतीनं जो काही नागपूर आहे, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यामध्ये हे जे काही थर सापडतात धारवाड सिरीजचे, त्याला आपण काय करतो, संसार सिरीज म्हणून, चिलपी घाट किंवा गोंडट सिरीज या नावाने आपण त्यांना ओळखतो. तर साधारणतः हा जो आता बघितला आपण काय बघितला आहे, धारवाड सिरीज आपण याच्यामध्ये बघितलेली आहे. आणि धारवाडमध्ये पुन्हा बघा याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात दूधगंगा खोऱ्यात कळमावाडी या परिसरात सुद्धा 2 ठिकाणी धारवाड श्रेणीतले काय सापडलेले खडक सापडतात, जे क्वार्ट्झाइट प्रकारचे आहेत. ठीक आहे. आणि अशा पद्धतीने धारवाड खडक आपल्याला सापडतो आणि जे टॉपिक इथं कंप्लीट झालेलं आहे. त्याच्यानंतर महत्वाचं आपल्याला सापडतं आहे कडप्पा खडक. आता काय झालेलं आहे, आधी अगदी पूर्वीच्या काळामध्ये, पुराण काळामध्ये, ठीक आहे, 2 श्रेणी तयार झाल्या होत्या. ठीक आहे. एक होतं कडप्पा आणि दुसरं होतं विंध्य श्रेणी. आता या कडप्पा आणि विंध्य श्रेणीमध्ये जी काही सगळ्यात जुनी जी सिरीज आहे ती आहे कडप्पाची. ठीक आहे. आणि या दोन्ही सिरीजला काय दिलेलं आहे, एक स्थानिक नाव आहे, जसं कडप्पाला कलादगी श्रेणी व विंध्याला पैनगंगा श्रेणी. ठीक आहे. आता कलादगी श्रेणीची जी काही खडक आहे ते दक्षिण महाराष्ट्रात आढळतात. म्हणजे जवळपास बघा सिंधुदुर्गचा जो जिल्हा आहे, ठीक आहे, त्याचा जो फोंडा घाट आहे तिथे सापडणार. तसंच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नेसरी, गडहिंग्लज ह्या परिसरात सापडणार. आणि पैनगंगा जर आपण हा पोर्शन बघितला हा विदर्भातला येतो, त्यामुळेच यवतमाळच्या पूर्व साईडला म्हणजे पूर्व विदर्भात आढळणाऱ्या यवतमाळमध्ये आपल्याला काय सापडतं, पैनगंगा हे खडक सुद्धा सापडतात. त्यानंतर येतोय विंध्य खडक. आता बघा चंद्रपूर जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये विंध्य प्रणालीच्या आर्नेशियस व कॅल्कॅरियस प्रकारच्या वालुकाष्म खडकांचे समांतर 3 थर आहेत. ठीक आहे. आणि यामध्ये आपल्याला विंध्य खडक सापडतो. आता विंध्य खडक हा कशासाठी कामात पडतो, तर हा सगळ्यात महत्वाचा कामात पडतो, सुबक, दर्जेदार आणि टिकाऊ कामासाठी हा काय आहे, प्रसिद्ध आहे. विंध्य श्रेणीचे खडक भारतात इतरत्र सुद्धा काय असतात, ते कडप्पा खडकांच्या थरावर आढळतात. बघा जर तुम्हाला साध्या पद्धतीने जर समजायचं असेल की खडक काय कुठे सापडते, सगळ्यात आपण पहिलं शिकलेलं आहे आर्कियन. ठीक आहे. आर्कियन खडक हा सगळ्यात जुना आहे. त्याच्यानंतर जो काही अग्निजन्य खडक होता त्याच्यावर काय झालंय, जलजन्य खडकांच्या काय झालेले आहे, त्याच्यावर प्रक्रिया होऊन धारवाड खडक तयार झाला. ठीक आहे. पहिला झाला आर्कियन, त्याच्यावर झाला धारवाड. धारवाडच्या नंतरचा कुठला आहे, कडप्पा आहे. कडप्पाच्या वर कुठला आहे, विंध्य. बघा आपण हे वर काय बरं म्हणतोय, अशा पद्धतीने का जातोय, एकावर एक समजा आपण थर अशा पद्धतीने नसून आपण या पद्धतीने बघत आहे की यांचा काळ जो आहे सगळ्यात जुना आर्कियन, त्यानंतर धारवाड, मग कडप्पा आणि मग विंध्य. आता बघा या विंध्यांपर्यंतच्या खडकामध्ये एक लक्षात ठेवण्यासारखं आहे की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे जीवावशेष मिळत नाहीत. सगळ्यात महत्वाचं हे आहे. ठीक आहे. आता जे आपण समोरचे बघू खडक, याच्यामध्ये काय मिळणार तुम्हाला, जीवावशेष मिळणार आहे. आता बघा याचं इम्पॉर्टंट जो त्याच्यानंतरचा जो येतोय खडक तो आहे गोंडवाना खडक. आता गोंडवाना खडक काय बघा, आपण जर साधारणतः ऐकलं की कोळसा जो आहे आपल्याला मिळतो, ठीक आहे, त्याला आपण गोंडवाना कोळस आपण ऐकलेलं आहे. कोळशाचा समजा प्रकार जर म्हटलं तर आपल्या डोक्यामध्ये साधारणतः येतं. मग आता काय प्रकार आहे हा गोंडवाना, म्हणजे असं म्हटलं जातं की ज्यावेळेला गोंडवाना हा काळ सुरू होता त्या काळामध्ये खूप जंगल ही काय होती पृथ्वीवर
होती आणि त्या काळामध्ये काही भूगर्भामध्ये हालचाली झाल्या आणि ही जंगले त्या भूकंपामुळे किंवा त्या भूगर्भ हालचालीमुळे पृथ्वीच्या गर्भामध्ये काय झालेले आहे, दबलेत. ठीक आहे, पोटामध्ये दबलेत आणि त्यानंतर म्हणजे जमिनीच्या आत दबल्यानंतर खूप वर्षाचा कालावधी गेला आणि ही जी काही जंगलं होती, झाडं पक्षी जेही काही होतं ते आतमध्ये जे होते, खरं तर हे झाडांपासूनच बनतं जो काही कोळसा आहे तो, जेव्हा त्यावेळेला हे झाडं पृथ्वीच्या आतमध्ये गेलेत आणि त्यानंतर खूप हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशरमुळे काय झालेलं आहे, यांचं जे काही रूपांतर झालं आहे ते कशामध्ये झालेलं आहे, कोळशामध्ये झालेलं आहे. तर साधारणतः आपण याला काय म्हणतो, गोंडवाना खडक, ज्याच्यामध्ये काय असते, दगडी कोळशाचे जाड थर आढळतात. ठीक आहे, आणि कालांतराने भारतीय द्वीपकल्पावर अनेक रचनात्मक बदलामुळे घडून आणलेले. काय व्हायचं, दख्खनचा जो आपण जर प्लॅटो बघितला, ठीक आहे, माहिती आहे आपल्याला, हा लावारसापासून बनलेला आहे, तर तो आता स्टेबल झालेला आहे. पण याच्या आदल्या काळामध्ये तो इतका स्टेबल नव्हता. तिथे काही ना काही कंटिन्यू काय होत राहायच्या, काही ना काही हालचाली या होत राहत होत्या आणि त्या कारणामुळे तिथे काय झालेलं आहे, त्या हालचालींमुळे ज्या काही समजा प्रदेश ताणला गेला किंवा काहीतरी ज्या वेळेला भेगा वगैरे त्यामध्ये पडल्या त्यावेळेला हे जंगलं त्याच्या आतमध्ये गेलीत, त्याच्यावर खूप हाय प्रेशर आणि हाय टेम्परेचरमुळे काय झालेले आहे, याचे फोसल्स तयार झालेले. ठीक आहे, याच्या ह्याच गाळांच्या थरामध्ये वनस्पती प्राणी सुद्धा काय केलेले आहे, दाबल्या गेलेले आहे. ठीक आहे, आणि ह्या गाळांच्या थरावर दाब पडून जे काही रूपांतरित खडक तयार झालेले आहे त्याला आपण गोंडवाना खडक असं मानतो. ठीक आहे, यानंतरचा जो खडक येतो, खडक तर नाही ऍक्च्युली तो पठारच आहे इतका मोठा, दख्खन पठार. ठीक आहे, दख्खन पठार येतो गोंडवाना कालखंडाचा जो काही शेवटचा टप्पा होता त्याच्या मोठ्या प्रमाणामध्ये, त्या शेवटच्या काळामध्ये काय झालं आहे की मोठ्या प्रमाणामध्ये ज्वालामुखी ज्या काही क्रिया ज्या आहेत त्या सुरू झाल्या आणि त्यामुळे महाराष्ट्राचा शेकडो चौरस किलोमीटरचा जो काही प्रदेश होता भ्रंशमूलक, त्यातून काय झालं, बेसिक लावा बाहेर आला आणि त्याने तो अख्खा प्रदेश संपूर्ण व्यापून टाकला. ठीक आहे, आणि याचमुळे काय झालेलं आहे, दख्खनचा पठार तयार झालेला आहे. आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर आपल्याला माहिती असेल, बुलढाणा जिल्ह्यामध्ये जे तयार झालेलं आहे सरोवर जे आहे, लोणारचं सरोवर. आता काही जणांचं असं म्हणणं आहे की बा उल्का पडला होता त्यामुळे काय झालं, ते सरोवर तयार झालं. तर इथे म्हणणं आहे की दक्षिण अजिंठा टेकड्यांच्या दक्षिण उतारावर जे काही क्रेटर सरोवराचे उदाहरण आहे लोणार सरोवर, ठीक आहे, ते क्रेटर सरोवराचे काय आहे उदाहरण आहे, म्हणजे कुठला तरी स्फोट झाला असावा आणि त्याच्यानंतर ह्या लोणार सरोवराची काय झालेली इथे निर्मिती झालेली आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे इथे सगळ्यात शेवटचं त्या काळाचं संचयन असणारं. ठीक आहे, आता अगदी अलीकडच्या काळामध्ये अगदी नवीन जर आपण बघितलं, प्लास्टन कालखंडामध्ये तापी पूर्णा नदीच्या खचदरीमध्ये वर्धा वैनगंगा प्राणहिता खोऱ्यांमध्ये जे काही निर्माण झालेलं आहे त्याला आपण गाळाचे संचयन मानतो. ठीक आहे, आणि अशा पद्धतीने आपण इथे काय घेतलेली आहे, जे काही भूगर्भ रचना होते आपण त्याची सिरीज इथपर्यंत आपण कम्प्लीट केलेली आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं हे असतंय की काय असतंय, आता ज्या ठिकाणी आपण जसे जसे खडक बघितले, ज्यावेळेला आपण ऊर्जा साधन संपत्ती किंवा खनिज साधन संपत्ती ही टॉपिक करूयात त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की अच्छा यावर एकावर एक टॉपिक्स काय असतात हे डिपेंड असतात आहे. आता ज्या ठिकाणी धारवाळ मिळणार त्या ठिकाणी लोहखनिज मिळणार अशा पद्धतीचं असणार आहे, की ज्या ठिकाणी विंध्य प्रकारचा खडक असेल तिथे काय असणार आहे, तो खडक तुम्हाला बांधकामासाठी अतिशय उत्कृष्ट असा असणार आहे. तर अशा पद्धतीचे महाराष्ट्रातच नव्हे तर भारत पूर्ण संपूर्ण जगामध्ये तुम्हाला खनिज संपत्ती जाणून घेण्यासाठी हा जो काही आपण आता बेस शिकलोय त्याचं महत्त्व तिथे कळेल. ठीक आहे, आता आपण समोरचं बघणार आहे टॉपिक ते म्हणजे मृदा. बघा, मृदा जी काही आहे ना ही सगळ्यात महत्त्वाची, कुठलाही देश असेल कुठलाही प्रदेश असेल यासाठी अतिशय महत्त्वाची अशी काय आहे, ही नैसर्गिक साधन संपत्ती आहे. ठीक आहे, निसर्गाने मानवाला जी काही देणगी दिली आहे ना त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं इम्पॉर्टन्स आहे मृदा. ठीक आहे, आपण साधारणतः म्हणतो माती. ठीक आहे, ॲक्च्युली मातीमध्ये पिकं ठीक आहे तग धरतात, पण ज्याला जे जीवन देण्याचं काम जे असतं ना ते खरं देते मृदा. ठीक आहे, आणि मृदा ही काही आत्ताची तयार होत नाही की बस 5-10 दिवसात तयार झाली किंवा चला बा 2-4 वर्षात तयार झाली नाही, त्याला कित्येक वर्षांनी वर्षाचं काय लागत आहे, त्याला मेहनत लागते, पृथ्वीला सुद्धा ती तयार करायला, त्याचं संचयन व्हायला, आणि त्यानंतर काय होते मृदा ही तयार होती आहे. जर साधारणतः बघितलं, ठीक आहे, आता मृदेवर खाली जे काही घटक आहे त्यांचा जास्तीत जास्त काय होतो असतो परिणाम होतो. एक आहे जनक खडक, दुसरा आहे हवामान, वनस्पती, तिथले प्राणी, प्राकृतिक रचना आणि काळ, हा सगळ्यावर डिपेंड काय करत असतो तुमचं मृदेचं
जो काही पोत वगैरे आहे, ज्या काही सगळ्या गोष्टी आहे, कुठल्या प्रकारची मृदा असेल त्यावर डिपेंड करतं. आणि साधारणतः जर बघितला, ज्या वेळेला जनक खडकांवर निरंतर प्रक्रिया होत असते, ठीक आहे. जनक खडकावर त्याचं उत्क्रांती म्हणून काय म्हटलं जातं त्याला, त्याची जी उत्क्रांती असते त्याच्या परिपाकास आपण मृदा असे मानतो, ठीक आहे. आणि मृदेमध्ये असेंद्रिय द्रव्य सुद्धा असतात आहे, ठीक आहे. आता काय म्हटलं जातं, उत्पादनाच्या आवश्यक असणाऱ्यासाठी, ठीक आहे, जी काही आपण उत्पादन करतो त्याच्यासाठी काय लागतं आपल्याला, एक असतं श्रम, भूमी, भांडवल आणि संयोजन. तर यामध्ये बघाल, त्यामधला भूमी हा जो आहे हा अतिशय एक महत्त्वाचा काय म्हटला जातो, घटक मानला जातो, ठीक आहे. तसंच ज्या वेळेला आपण पिकांची आपण म्हणतो ना की वाढ व्हायला हवी आहे, तर त्या जमिनीमध्ये 4 घटक असतात ते बघा. माती त्याला लागते 45%, पाणी 25%, हवा 25% आणि सेंद्रिय पदार्थ 5%. आणि अशा जमिनीतच काय होतीये, पिकांची वाढ खूप चांगल्या पद्धतीनं होत असते आहे. आणि त्याच पद्धतीने जमिनीचा पोत उत्तम राहण्यासाठी जमिनीची मशागत, सेंद्रिय पदार्थांचा आपण त्यांना काय करत असतो, पुरवठा करत असतो. बघा, कितीतरी आपण काय करतो, खतं आपण आयात करतो ज्यावेळेला आपण शेतीचं प्रोडक्शन घेत असतो. का? कारण सगळ्या गोष्टी शेतीच्या त्या जमिनीमध्ये अवेलेबलच असतील असं नाही आहे. जे काही गोष्टींचं कमी असतात, ज्या काही गोष्टी त्याच्यामध्ये कमी असतात आहे, ते आपण पर्टिक्युलर काय असतं तर ती खतं आपण त्या पर्टिक्युलर प्रमाण मात्रामध्ये आपण त्या जमिनीमध्ये टाकतो, जेणेकरून जमिनीची जी काही लागवड आहे ती चांगली व्हावी आणि पीक उत्पादन छान पद्धतीने व्हावं. आता यामध्ये बघा, सगळ्यात एक असतं हे आपण काय म्हटलं होतं की जी काही मृदा आहे ती खालील घटकांवर अवलंबून आहे. त्यातलं सगळ्यात पहिलं होतं जनक खडक. बघा, आता काय असतंय, कुठल्याही प्रदेशामध्ये एक मूळ स्वरूपातील खडक असतो, पण आता वर्षानुवर्ष, हजारो करोडो वर्षानंतर तो तसाच त्या स्वरूपात राहत नाही. त्याच्यावर काहीतरी काय होत असतात आहे, प्रक्रिया होत असतात आहे. आणि त्याच्यावर त्या प्रक्रिया झाल्यावर काय होतो, तो चेंज होतो, ठीक आहे. तो चेंज होणार, त्याचे विघटन होणार, त्याचं विदारण होणार आणि त्यापासून काय होणार, मृदेची निर्मिती होणार. आता त्या जनक खडकामध्ये काय असते, खनिज द्रव्य एकसंग स्वरूपात पाहायला मिळत असतो, पण त्याच्यावर कंटिन्यू काय होत असते, प्रक्रिया होऊन आपल्याला मृदेची वेगवेगळ्या प्रकारच्या मृदेंची काय होते, निर्मिती होती आहे, ठीक आहे. आणि त्याच पद्धतीने बघा, कुठल्याही काळामध्ये जे असते आहे ना, हवामान अतिशय गरजेचं आहे. जसं बघा, आर्द्र प्रदेश घ्या आणि शुष्क प्रदेश घ्या. आर्द्र प्रदेशमध्ये काय असतं, मृदेमध्ये ऍसिडचे प्रमाण जास्त असते आणि चुनखडीचे प्रमाण कमी. तर कोरड्या प्रदेशात काय असते, लिचिंगची क्रिया अल्प प्रमाणात असून मृदेमध्ये चुनखडी ही आणि विद्राव्यक्षार जास्त असतात. आता लिचिंगची प्रक्रिया म्हणजे काय, जे की आपण म्हणतो ना, तयार होण्यासाठी लागणारा वेळ जो असतो, काय ह्युमस तयार होण्यासाठी लागणारा वेळ, ठीक आहे, तर तो कालावधी. आता आर्द्र जो काही प्रदेश असतोय त्याच्यामध्ये काय असते, वातावरण ऑलरेडी दमट असतंय, त्याला पोषक असं असतंय वातावरण लवकर तयार व्हायला, आणि यामुळे पृथ्वी काय चांगल्या पद्धतीने तयार करता, म्हणजे ते रेट ऑफ स्पीड काय आहे, हाय आहे. तर त्या उलट जर आपण घेतलं, हवामान जर घेतला, तर त्यामध्ये काय असते, रेट ऑफ स्पीड कसं आहे, कमी आहे. लक्षात घ्याल, जिथे कोरडा प्रदेश आहे. आता यानंतर सगळ्यात महत्त्वाचं असते वनस्पती आणि प्राणी. बघा, ज्या वेळेला मृदेच्या निर्मितीमध्ये वनस्पती आणि प्राण्यांचा फार मोठा वाटा असतोय, कारण सूक्ष्म जीवाणू, वनस्पती आणि प्राण्यांची कुजण्याची जी काही क्रिया असते ना, त्यापासून ह्युमस तयार होत असतं. तसेच काहीतरी सूक्ष्म जीवाणू असतात आहे, जे नायट्रोजन असतं ना हवेतील, ते मृदेमध्ये काय करतात असतं, स्थिर करून घेतात, ते शोषून घेतात, ठीक आहे. अशा पद्धतीनं वनस्पती आणि प्राणी यांची सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला काय असते, मदत होतीये मृदा निर्माण होण्यामध्ये. आणि म्हणाल वनस्पतींचं काय, जसं बघा, ज्या वेळेला खूप मोठे मोठे वनस्पती असतात, जसं आंबा घेऊ, वड, पिंपळ, यांची तुम्ही बघा खोड किती मोठी मोठी असतात आहे, त्याच्यानंतर त्यांची मूळ किती खोलवर गेलेली असतात आहे जमिनीच्या. आता ज्या वेळेला ही खोड आणि ज्या वेळेला ही मुळं जमिनीच्या आत गेलेली असतात, त्यावेळेला ती काय करत असतात, ते जमिनीच्या खोलवर जाऊन माती जे ते भुसभुशीत करतात, त्याला हवेशीर करतात. त्यामुळे तिथे काय होतं आहे, हवेचं प्रमाण जास्त वाढतं, त्याचप्रमाणे ती माती काय होतीये, मोकळी होती आहे आणि त्या मृदा जी आहे ती भुसभुशीत होते, त्याला सच्छिद्रपणा प्राप्त होतो. आणि ज्या वेळेला बघा, कुठल्याही गोष्टीला सच्छिद्रपणा प्राप्त होतो, तिची जी ॲब्झॉर्ब करण्याची जी काही कॅपॅसिटी आहे, मृदा असेल, मृदेची, जसं कुठलेही न्यूट्रिएंट्स असेल, ठीक आहे, पाणी असेल आणि कुठल्याही या प्रकारचे जे काही पोषक तत्व आहे ते ॲब्झॉर्ब करण्याची तिची कॅपॅसिटी काय असते, ती सच्छिद्रपणामुळे ती वाढत असते आहे.
कारण जे काही खनिज द्रव्य असते जमिनीतली सुद्धा आणि इव्हन आपण वरून जे काही खत टाकतो ते सुद्धा काय होतं, ते जे काही वृक्ष आहे त्यांच्या पेशी काय आहे सगळ्या घेऊन टाकतात. आता बघा, आर्द्र जो काही प्रदेश असतोय, ठीक आहे, तिथे वनस्पती कुजल्यामुळे जी काही मृदा असते ती काय असते, त्याला ऍसिड्स मिळतात आणि त्यामुळे ऍसिड मिळाल्यामुळे ते मृदेची जी काही प्रक्रिया आहे, बनण्याचा जो काही वेग आहे तो काय करतो, जास्त पद्धतीने होतो. ठीक आहे, कारण बघा काय असते, प्राणी सुद्धा याला मदत करतात. आता जिथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आर्द्र प्रदेश आहे तिथे वनस्पती असणार, वनस्पतींची पानं असतात, त्या ठिकाणी जे काही सूक्ष्मजीव असतात ना ते मोठ्या प्रमाणावर काय करतात, पानं खाणार आणि ते खाल्ल्यामुळे आणि ते सूक्ष्मजीव काही दिवसांनी तिथेच मारणार. तर या सगळ्यामुळे काय होतं, जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणावर सेंद्रिय द्रव्यांचा साठा अवेलेबल होतो. ठीक आहे, आता जर प्राकृतिक रचनेनुसार जर आपण बघितलं तर मृदेमध्ये काय पडत असतो, फरक पडतो. आता मृदेमध्ये फरक पडतो म्हणजे काय नेमकं बघा, एखादी मृदा आता जसं किनारपट्टीला आहे तर त्याच्यामध्ये ह्युमसचं प्रमाण काय असणार आहे, जास्त असणार आहे, गाळाचं प्रमाण जास्त असणार आहे, ती सुपीक असणार आहे. पण त्याच्याच बाजूला जर डोंगर रांगावर आपण बघितलं तर तिथली मृदा जी आहे ती चांगली असणार नाही आहे, तेवढी परिपक्व नसणार आहे. का तर डोंगर जीही काही आहे त्यांच्या उतारावरची जी काही मृदा आहे तिथे पाऊस पडतो. ठीक आहे, तर पावसाच्या उतारामुळे ते काय झालेली आहे, तिथे जमिनीची काय झालेली आहे, झीज झालेली आहे, धूप झालेली आहे. ठीक आहे, तर ज्या वेळेला जमिनीचीच तिथे धूप झालेली आहे तिथे मृदा बनायला काय वेळ जास्त मिळणार नाही, कारण ज्याही वेळेला पाऊस पडणार ती मृदा जी काही जमीन आहे ती काय वाहत जाऊन काय होणार, त्याच्या पायथ्याशी येणार. आणि याच कारणामुळे काय असतंय, जरी पाऊस सगळीकडे सारखा जरी असला तरी जी प्राकृतिक रचनेमुळे काय होतो, तो मृदेमध्ये फरक पडत असतो. ठीक आहे, इतकं आपण लक्षात घ्या साधारणपणे. आणि त्याच पद्धतीने बघा, काळ प्रत्येक मृदा तयार करायला ना वेगवेगळा काळ लागत असतोय. काही ठिकाणी पर्यावरणाच्या संतुलनामुळे किंवा पूर्ण व्यवस्थामुळे काही ठिकाणी काळ जास्त मिळतो तर काही ठिकाणी काळ कमी मिळतो. आणि काळ कमी आणि जास्त मिळायचा संबंध आहे, तर त्यामुळे मृदा तुमची काय होते, परिपक्व होते, तर काही ठिकाणी मृदा परिपक्व होत नाहीये. अशा पद्धतीचं त्याच्यामध्ये काय आहे आपलं अभ्यासू शकतो. आता साधारणतः जर बघितलं आपण सगळ्यात महत्त्वाचे जर आपण जर मृदा बघितली तर मृदेचे प्रकार बघा अशा पद्धतीचे येतात. काळी मृदा, जांभळी मृदा, गाळाची मृदा, तांबडी मृदा किंवा पिवळसर मृदा अशा पद्धतीचं आहे. ठीक आहे, तर सगळ्यात पहिलं आपण बघूया काळी मृदा. ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये सर्वात महत्त्वाची आणि ही मृदा दख्खनच्या पठारावरील काय कापसाची काळी मृदा आहे. तिने पठारावरील सर्वात जास्त प्रदेश काय हिने व्यापलेला आहे. आणि सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडे बघा, सह्याद्री पर्वत आहे, आपण तो ओलांडलो आणि त्याच्या घाटमाथ्यापासून तर संपूर्ण जर आपण बघितलं विदर्भाच्या अतिशय पूर्वेकडील भागापर्यंत सर्वत्र काळी मृदा आढळते. काय म्हणते बघा, सर्वत्र काळी मृदा आढळतेच आहे असं नाही म्हणत आहे, आढळतीये. ठीक आहे, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची ही मृदा जी असते ना अतिशय उत्तम अशी असते कापसासाठी. ठीक आहे, आता ही मृदा कुठे कुठे पसरलेली आहे बघा. आता यामध्ये सुद्धा ना दोन प्रकारचे फरक पडतात आहे. जसं मैदानामधली मध्यम काळी मृदा आणि दऱ्या ज्या असतात ना त्यामध्ये ही काय असते, खोल काळी मृदा. अशा पद्धतीचं आपण याला वर्णन करू शकतो. तसंच रंगामध्ये सुद्धा एकदम डार्क प्रकारची काळी मृदा, भरड आणि उथळ अशा प्रकारचे सुद्धा काय असतात ते यामध्ये प्रकार असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं तर ही निर्मिती होती कशी, सगळ्यात महत्त्वाचं मृदा म्हणजे बघा, ज्या ठिकाणी पाऊस जो असतोय ना 50 ते 75 सेंटीमीटर असतो आणि पर्जन्याचे दिवस असतात 30 ते 50च्या जवळपास, त्या प्रदेशामध्ये काळी मृदा काय होत असते, तयार होते. आणि काळी मृदा तयार होण्याचं प्रमुख कारण म्हणजे मृदेमध्ये असणारं भरपूर प्रमाणामध्ये ह्युमसचे प्रमाण असं सांगितलं जात असे. परंतु आता काही काळानंतर म्हणतात आहे की टिटॅनिफेरस मॅग्नेटाइटचं प्रमाण याच्यामध्ये काय थोडं कमी प्रमाणात आहे. मात्र लोहाचं जे प्रमाण आहे, आयरनचं प्रमाण ते काय याच्यामध्ये जास्त प्रमाण आहे आणि याचमुळे या मृदेला काय आहे, काळा रंग प्राप्त झालेला आहे. ठीक आहे, आणि त्याच पद्धतीनं बघा, जो पठाराचा मूळ खडक बेसॉल्ट आहे आपला, ठीक आहे, त्यामुळे सुद्धा ही मृदा तयार व्हायचं काय म्हटलं जातं याच्यामध्ये मुख्य कारण आहे. आता साधारणतः जर बघितलं ना यामध्ये ही मृदा सर्वसाधारण खोली 3 मीटरपर्यंत आपल्याला आढळते किंवा त्याहीपेक्षा जास्त असते याची जी काही खोली असते मृदेची. आणि यामध्ये चिकण मातीचं प्रमाण 55% पर्यंत आपल्याला याच्यामध्ये आढळतं. तसंच याच्यामध्ये मॅग्नेशियम कार्बोनेट, कॅल्शियम कार्बोनेट यांचं प्रमाण सुद्धा भरपूर असते.
ठीक आहे. आता बघा, काळ्या मृदेचे रंगानुसार सुद्धा विविध प्रकार आहे. गडद काळी मृदा, मध्यम काळी आणि उथळ काळी मृदा. तसंच नद्यांच्या खोऱ्यामध्ये जी असते ना, याची सुपीकता सगळ्यात जास्त असते. ठीक आहे. कसं असते, ज्या ठिकाणी म्हणजे ह्युमसचं प्रमाण जास्त असणार आहे. आता साधारण अशी गोष्ट आहे, ज्या वेळेला नदी आपल्यासोबत काय आणते, गाळ वाहून आणते, त्याच्यामध्ये कितीतरी काही वनस्पतींचे अवशेष असतात, प्राण्यांचे अवशेष आपल्याला सापडतात, ते कुजतात आणि त्याच्यामुळे तिथे काय, त्या ठिकाणी जो काही मृदेचा पोत आहे तो अतिशय सुधारित आणि अतिशय चांगला अशा पद्धतीचा काय आहे तिथे आहे. त्यानंतर जर आपण बघितलं, काळ्या मृदेचे वैशिष्ट्य तिच्यामध्ये ओलावा टिकून ठेवण्याची काय असते, क्षमता खूप जास्त प्रमाणामध्ये असते आहे. तसंच उन्हाळ्यामध्ये ना या मृदेमध्ये तुम्ही साधारण जर कधी बघितलं, तुम्ही विदर्भ साईडचे जर असाल किंवा बघितलं असेल कधी फोटोज बघा काळ्या मातीचे, त्याच्यामध्ये भेगा दिसतात आपल्याला. उन्हाळ्यामध्ये ही मृदा काय असते, आकुंचन पावते आणि त्यामुळे याच्या आतमध्ये काय असतं, ते भेगा पडतात आणि हा भेगा पडणं खूप चांगलं आहे. त्यामुळे तिथे हवा जाऊन काय होते, हवा खेळती राहते, चांगली माती ती भुसभुशीत होते, म्हणजे परिपक्व होण्यास तिला अजून जास्त काय करत असतात, ती मदत करतात आहे. पण या मृदेचं अजून एक असं फॉल्ट आहे, ज्या वेळेला समजा यामध्ये पाणी जर जास्त झालं ना, तर ती मृदा दलदलयुक्त सुद्धा काय होते, निर्माण होते. आता पुष्कळ ठिकाणी शेती करण्यासाठी आपल्याकडे विविध साधनं आहे. काही ठिकाणी कालव्यांची मदत घेतली जाते, काही ठिकाणी उपसा सिंचनची मदत घेतली जाते. ज्या ठिकाणी कुठे पाण्याची कमतरता आहे त्या ठिकाणी काय आहे, अशा पद्धतीचे आधुनिक ज्या काही सोयी आहेत पाणी तिथे अवेलेबल करून देण्यासाठी, त्याच्या हेल्पने काय करतात, केली जाते शेती त्या ठिकाणी केली जाते. आता सगळ्यात महत्त्वाचं आहे की यामधली कुठली पिकं होतात नक्की, तर यामध्ये सगळं आपल्याला कापूस तर हा फेमसच आहे. ठीक आहे. आणि या मृदेमध्ये ना खरीप आणि रब्बी या दोन्ही प्रकारचे काय होतात, हे पीक यामध्ये होतात. तर त्यामध्येच कापूस, गहू, ज्वारी, तंबाखू, ऊस, जवस इत्यादींची उत्पादने याच्यामध्ये घेतलेली आहे. आणि पश्चिम महाराष्ट्राच्या आजकाल जी काही जलसिंचनाची सोय अतिशय उत्तम अशा झालेल्या आहेत आणि त्याच कारणामुळे तिथे ऊसाचं प्रमाण काय झालेलं आहे, क्षेत्र वाढलेलं आहे. तर विदर्भामध्ये कापूस हे सर्वात महत्त्वाचं पीक आहे आणि त्याच खालोखाल संत्र्याच्या बागा सुद्धा काय आहे, महत्त्वाचं आहे. आणि त्याचबरोबर तापी नदीच्या खोऱ्यामध्ये कापसाच्या खालोखाल केळीच्या बागा आणि इतर पिकं सुद्धा काय आहे, घेतली जातात आहे. आता दुसरा महत्त्वाचा जर खडक आपण बघूयात, तो आहे आपला जांभा मृदा. आता जांभा मृदा बघा, या मृदेमध्ये महाराष्ट्रामध्ये दक्षिण भागातील जो काही कोकण आहे, ठीक आहे, तिथला रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि कोल्हापूर जिल्हा, तसेच सह्याद्रीचा घाटमाता या ठिकाणी आपल्याला काय सापडते आहे, मृदा सापडती आहे. आणि गडचिरोलीच्या पूर्व भागात सुद्धा जांभा मृदा आपल्याला सापडती आहे. आता याचं बघा, ही निर्माण कशी होते, आधी आपण सगळ्यात महत्त्वाचं हे बघू. बघा, जो काही उष्णकटिबंधीय प्रदेश असतोय तिथे आर्द्र हवामानामध्ये जांभा मृदा तयार होत असते आणि त्या ठिकाणी 200 सेंटीमीटरपेक्षा पाऊस काय आहे, जास्त असतं. बघा, ज्या वेळेला 200 सेंटीमीटरपेक्षा पाऊस जास्त आहे तर मृदा तयार व्हायला टाइम कसं मिळणार आहे, कमी मिळणार आहे. त्यामुळे तेथील खडकांचं विदारण होतं आणि झीज सुद्धा काय होते, काही ठिकाणी पाण्याचा निचरा सुद्धा होतो. आणि या कारणामुळे बरेचशा ठिकाणी काय असते, जी काही सेंद्रिय द्रव्य असते ना या मृदेमध्ये, ती खालच्या थराला असतात. का बरं, ती वाहत जाते ना मृदा, त्यामुळे जो काही हा जो पोर्शन आहे, जे काही सेंद्रिय द्रव्य आहे, ही सगळी कुठे असते, त्याच्या खालच्या थराला असतात आहे. आता ही तयार कशी होतात बघा, ऍक्च्युली जो काही खडक आहे त्याच्यावर काय होतं, सिलिका असतोय, त्या सिलिकावर लिचिंगची प्रक्रिया होते आणि त्यातून आयर्न ऑक्साईड तयार होतो आणि त्याचमुळे अशा मृदेला तांबूस पिवळसर मृदेस त्याला जांभा मृदा असे म्हटलं जाते. कारण काय होतं, आयर्न ऑक्साईडमुळे याला हा कलर मिळतोय. लक्षात ठेवा, इथं आयर्न ऑक्साईड हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे. ठीक आहे. आता बघा, त्याचप्रमाणे याच्यामध्ये लोह आणि ॲल्युमिनियम याचं प्रमाण खूप जास्त असतं आहे, पण चुनखडीचं प्रमाण कमी. तसंच नायट्रोजन, सेंद्रिय द्रव्य आणि पोटॅश याचं प्रमाण सुद्धा कमी असतंय. ठीक आहे. आता बघा, जी की मृदा आहे त्याच्यामध्ये ही अतिशय पातळ, उथळ आणि खडकाळ स्वरूपाची अशी असते आणि याच्यामध्ये ओलावा टिकून ठेवण्याची क्षमता ही जास्त असत नाही. आणि मृदेमध्ये काही ठिकाणी ही मृदा जी आहे ना ती खोल अशी आहे किंवा सकल अशी आहे, तिथे हिचा रंग गडद तपकिरी सुद्धा येतो आणि अशा ठिकाणी मात्र ती काय करते, थोडासा ओलावा धरून टेकते. बघा, मृदेमध्ये ना सगळीकडे एकच आपण सगळ्या गोष्टी लागू नाही करू शकत. जसं आता महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी प्रदेश उंच असेल, सकल असेल, काही डीपमध्ये असेल, तशानुसार सुद्धा ह्या मृदेचा पोत काय तो
चेंज होणार. समजा ही मृदा उतारावर असेल थोडी, तर तिथे नक्कीच पाण्याचा निचरा काय असणार आहे, व्यवस्थित होणार नाही, तो वाहून जाणार. पण ज्या ठिकाणी सपाट प्रदेश आला, ठीक आहे, आणि ज्या काही क्लायमेट कंडिशन आहे ते अगदी सेमच आहे, तर अशा ठिकाणी काय होणार आहे, जमीन मृदा जी आहे ती थोडी सखल असणार आहे, खोल असणार आहे. तर हा थोडा बेसिक डिफरन्स आहे, हा लक्षात घ्याल. ठीक आहे. त्यानंतर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय, आता उत्पादन कुठल्या पद्धतीचं घेतलं जातं, तर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये आपल्याला माहिती आहे फळबागांची लागवड मोठ्या प्रमाणावर होते. तिथे जसं काजू आहेत, चिक्कू आहेत, रत्नागिरीचा हापूस आंबा हा सगळा जगामध्ये काय प्रसिद्ध आहे. तर अशा पद्धतीचे पीक याच्यामध्ये घेतली जातात आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे त्याच्यावर किनाऱ्याची गाळाची मृदा. बघा, महाराष्ट्र कोकण किनारपट्टी लगत, आता महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीमध्ये समजा पकडा मुंबई उपनगर, पालघर, ठीक आहे, जे काही किनाऱ्यावरचे प्रदेश आहे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ह्या सगळ्या ठिकाणी जी काही किनार आहे, ठीक आहे, त्या किनारपट्टीच्या सकल प्रदेशाचा आपण गाळाची मृदा म्हणतो. ठीक आहे. आणि ही मृदा उत्तर दक्षिण दिशेने काय आहे पसरलेली आहे संपूर्ण कोकणामध्ये. आता ही गाळाची मृदा कशी तयार होते, ज्या वेळेला नद्या आपल्यासोबत काय असतो, हे गाळ वाहून आणतात, त्यावेळेला काय होते, ही मृदा तयार होती आहे. नद्या ज्या वेळेला आपल्यासोबत काय करत असतात, त्या गाळ वाहून आणतात. तसेच खाजण आणि खाड्यांमध्ये चिखल यामध्ये सुद्धा काय असते, त्यांच्या संचयाने गाळाची मृदा तयार होते. ही मृदा वाळू मिश्रित लोम प्रकारची असते. या मृदेत प्रामुख्याने तांदळाचे पीक घेतले जाते. तसेच किनाऱ्याला लगत जी असते ना, याच्यामध्ये नारळ, पोफळीच्या बागा, या सगळ्या याच्यामध्ये काय मिळतात आपल्याला, किनाऱ्याच्या गाळाच्या मृदेमध्ये मिळतात. आता समोरचं आहे सगळं शेवटचं, ते म्हणजे तांबडी किंवा पिवळसर मृदा. बघा, जर साधारणतः बघितला तर ही मृदा कुठे मिळते, बघा, याच्या आपण आधी बघितली होती जांभा मृदा. जांभा मृदेमध्ये आयरन ऑक्साईड काम करतं. तर तांबडी आणि पिवळसर मृदामध्ये काय होते, सेम कंडिशन होऊन तांबड्या मृदेमध्ये आयरन पेरॉक्साईड असते. ठीक आहे, याच्यामध्ये त्यामुळे ह्या मृदेला काय असतो, तांबडा आणि पिवळसर रंग थोडा प्राप्त झालेला असतो. बघा, ही जी मृदा आहे ना, साधारणतः पर्वतमय भागामध्ये, विशेषतः उत्तर कोकणालगत, तसेच विदर्भाच्या पूर्व भागात वर्धा वैनगंगा नदी यांच्या खोऱ्यामध्ये ही मृदा सापडते. तसेच याचा जो बेस आहे ना, तो विंध्यन किंवा कडप्पा अशा प्रकारचे खडक याच्यामध्ये आहे, आणि त्याच्यामुळेच ही मृदा तयार इथे होतीये. ही माती ऍक्च्युली ही मृदा जी आहे ती चिकन माती आणि वाळू मिश्रित असून तिला आयरन पेरॉक्साईड याच्यामुळे ह्या मृदेला काय असतोय, तांबडा रंग प्राप्त झालेला आहे. ठीक आहे. आता बघा, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या की याच्यामध्ये कमी जी आहे प्रमाण, ती ह्युमस आणि पोटॅशचं प्रमाण काय असते, कमी असते. आता बघा, आणि ह्या आपण बघूया ह्या मृदेमध्ये जी पीक आहेत ती कुठली घेतली जातात, ती आहे भरड धान्य, बाजरी यासारखे पिकांचे उत्पादन याच्यामध्ये घेतले जाते. आणि ही मृदा विदर्भातली भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये हे आढळते. खरं जर बघितलं ना, ही मृदा थोडीशी कशी नापीक प्रकाराचीच आहे, आणि इथे पावसाचं प्रमाण सुद्धा जास्त आहे, त्याच्यामुळे इथे तांदळाचं काय केलं जातं, पीक घेतलं जातं. मात्र जिथे पावसाचं प्रमाण कमी आहे त्या ठिकाणी मात्र भरड धान्य जी आहे ती या मृदेमध्ये घेतली जातात. आहे बघा. तर अशा पद्धतीने आज जे आपण बघितलेलं आहे. बघा, याचबरोबर आपण एक गोष्ट नेहमी शिकतो की मृदेची धूप, हे सुद्धा टॉपिक खूप महत्त्वाचं आहे याच्यामध्ये. आता मृदेची धूप याच्यामध्ये काय आपण विभाग केलेले आहेत. ठीक आहे. यामध्ये कमी धूप असणारा विभाग, मध्यम धूप आणि जास्त धूप असणारा विभाग. आता कमी धूप कुठे झाले, विदर्भाचा पश्चिम व मध्य भाग आणि मराठवाड्याचा पूर्व भाग या ठिकाणी काय झालेली आहे, धूप ही जमिनीची कमी झालेली आहे. मध्यम धूप कुठे झालेली आहे, उत्तर कोकण, सातपुडा जो काही डोंगररांग त्याचा उत्तरेकडील भाग, तापीपूर्णा नदीखोऱ्यांचा प्रदेश हा जो आहे तो मध्यम धूप विभागामध्ये येतो. आणि जास्त धूप विभाग कशात आहे, सह्याद्रीचा पश्चिम उतार, सह्याद्रीच्या पूर्वेकडील डोंगररांगा, दक्षिण महाराष्ट्रातील नद्यांची खोरी, दक्षिण कोकण यामध्ये काय आहे, जास्त धूप विभाग आहेत. ठीक आहे. साधारणतः जर आपण बघितलं ना, काय आहे, महाराष्ट्र राज्यामध्ये जमिनीची धूप फार मोठ्या प्रमाणावर होतीये. ठीक आहे. आणि एकूण भौगोलिक क्षेत्राच्या म्हणजे आपण महाराष्ट्रात जिथे राहतोय त्याचे एकूण 60% क्षेत्र हे काय आहे, लागवडी खाली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये काय आहे, आपल्याकडे मृदेची धूप ही फार मोठी समस्या आहे. चांगली मृदा निर्माण होण्यासाठी किमान 100 ते 200 वर्षांचा कालावधी लागतो. मात्र त्यांची धूप होण्याला फक्त 20 तासापेक्षा सुद्धा कमी वेळात त्याची काय होते, धूप
होतीये. बघा, मृदा तयार व्हायला किती वेळ लागतोय, 1000-2000 वर्ष लागतात आहे, पण त्याचं धूप व्हायला किती वेळ लागतोय, फक्त 20 तासापेक्षा कमी सुद्धा काय होते, त्याची धूप होते. आणि त्या एक जर बघितलं ना, जसं मृदा ही नैसर्गिक क्रिया आहे बनण्याची, तसंच धूप सुद्धा काही ठिकाणी नैसर्गिक आणि काही मानव सुद्धा मानवांच्या ज्या काही हस्तक्षेप आहे ना निसर्गामध्ये, त्या सुद्धा त्याला काय आहेत, काही ठिकाणी कारणीभूत आहेत. ठीक आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात जर महत्त्वाचं आपण जर बघितलं ना, की धूप होण्याची कारणे आहेत. बघा, काही ठिकाणी काय असतं, जमिनीचा तीव्र उतार असतोय, काही ठिकाणी डिफॉरेस्टेशन आहे, काही ठिकाणी पावसाचं प्रमाण आणि स्वरूप आहे, काही ठिकाणी स्थलांतरित शेती आहे. ठीक आहे. आणि काही ठिकाणी मृदेचं स्वरूप, नद्यांचं महापूर, आणि काही ठिकाणी आपण जसं प्राणी वगैरे ज्या वेळेला चरायला जातात, ते काही त्यांचा सुद्धा सहभाग कशामध्ये, जमिनीची धूप होण्यामध्ये आहे. साधारणतः जर बघितलं ना, वाऱ्याने सुद्धा धूप होते. बघा, वाऱ्याने धूप होती आहे, समुद्र पाण्याने सुद्धा धूप होते, जे की काठं असतात त्याच्या ठिकाणी सुद्धा काय असते, धूप होते. का बरं, ज्या वेळेला नद्या नाले काय असतात ते नागमोडी वळण घेतात, आपला मार्ग बदलतात, त्यावेळेला काय असतं, ते एका किनाऱ्याची ते जमीन कापतात व दुसऱ्या किनाऱ्यावर ते नेऊन काय साठवतात, जे काही रेती वगैरे आहे, जो काही गाळ आहे तो दुसऱ्या किनाऱ्यावर नेऊन सापडतात. त्याचमुळे काय आहे, तिथे धूप होते. तसेच भरतीच्या पाण्यामुळे सुद्धा समुद्र किनाऱ्यावरील जो काही भरतीचं पाणी असते त्याच्यामुळे जमिनीची खूप मोठ्या प्रमाणावर धूप होते ते. ठीक आहे. कारण समुद्राच्या लाटा ज्या आहेत त्या सतत आपटतात किनाऱ्यावर. ठीक आहे. त्यामुळे जमिनीची तिथले धूप होती आहे. म्हणून हे असं नाही म्हणजे कधी प्रश्न आला की समुद्रामुळे जमिनीची धूप होते, ते रॉंग नाही करायचं, होते. समुद्रामुळे सुद्धा जमिनीची धूप काय होत असते. त्यानंतर बघा, वारा जो असतोय, जसं शुष्क जमीन बघा, वाळवंटी क्षेत्रामध्ये खूप जोराने काय असतात, ते वारे वाहतात आहे, आणि त्यामुळे मातीचे कण एका जर ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी काय जातात आहे, वाहू लागतात आहे, आणि त्यामुळे सुद्धा काय असतात आहे, खूप मोठ्या प्रमाणावर काय होतंय, धूप होते. जसं राजस्थानचं बघा, पश्चिम राजस्थानकडे तिथे मोठ्या प्रमाणावर काय वाळवंट आहे, ते मोठ्या प्रमाणावर काय वाळवंट असल्या कारणामुळे ज्या वेळेला हवा येते, ती हवा काय करते, आपल्याबरोबर ती माती, ती वाळू सगळी काय घेऊन निघते. त्यामुळे त्या ज्या प्रदेशातून ते सगळे घेऊन निघते त्या ठिकाणी काय होते, तिथे धूप तयार होते. तसंच बघा, जो काही पहाडाचा प्रदेश असतोय, पर्वताचा प्रदेश असतोय, त्या ठिकाणी सुद्धा काय असणार आहे, जमिनीचा जिथेही उतार तीव्र असणार आहे त्या ठिकाणी बघा, जी वरची लेअर असते ती अतिशय नाजूक अशी लेअर असते मृदेची, तिला थांबायला वेळ नाहीये कुठे, किंवा अडथळा तयार नाहीये. त्यामुळे काय होणार आहे, ती सलग वाहत जाऊन खाली बसणार आहे. त्यामुळे सुद्धा जो काही पर्वत प्रदेश असतोय तिथे काय होत आहे, धूप होत आहे. त्याचमुळे पर्वत जो काही प्रदेश असतो तिथे झाडं असणं खूप महत्वाचं आहे. कारण काय, झाडाची जे काही रूट्स असतात, जे काही खोड असतात, ते काय करतात, ती जमिनीची धूप व्हायला प्रिव्हेंट करतात. ठीक आहे. त्यानंतर सगळ्यात असं डिफॉरेस्टेशन आजचं सगळ्यात मोठं, जर आपण म्हटलं की सगळ्यात निसर्गामध्ये कोप होईल तर ते आहे डिफॉरेस्टेशन. आपण ज्याही काही आपली प्रगती करतोय, जर आपलं काही मार्ग बनवायचं असेल, हायवेज असेल, धरणं असेल, अजून काय नसेल, शहरीकरण असेल, ह्या सगळ्या कामासाठी आपण काय करतोय, जे आपले जीवनदाता आहे, आपले झाड, जे काही वृक्ष, आपण त्यांना कापतोय, आपण डिफॉरेस्टेशन करतोय. आणि ते त्यावेळेला आपण फक्त ती काही झाडं किंवा वृक्ष कापत नसून जी काही मृदा आहे, जी काही ते जमीन होल्ड करतात, जी काही मृदेला होल्ड करून ठेवतात, ती सुद्धा त्याच्यामुळे काय होते, नष्ट होते आहे. तर मृदेचं धूप होण्याचं कारण सुद्धा ते काय, त्याच्यातलं एक डिफॉरेस्टेशन हे महत्वाचं कारण आहे. त्यानंतर जर आपण बघितलं, पर्जन्याचं स्वरूप, ठीक आहे, सगळ्यात महत्वाचं असतं. ज्या ठिकाणी पाऊस खूप मुसळधार होणार त्या ठिकाणी काय असणार आहे, धूप मोठ्या प्रमाणावर होणार जमिनीची. आणि ज्या ठिकाणी पाऊस कसं असतोय, थोडा साधारण असतो, त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर धूप होणार नाही. त्यानंतर ते स्थलांतरित शेती, काही ठिकाणी ही पद्धती आहे, मोस्टली नॉर्थ ईस्ट ह्या ठिकाणी ही पद्धत जास्त पद्धतीने, इवन मिडल जो काही भारताचं पोर्शन आहे, छत्तीसगड किंवा MP साईडला सुद्धा ही पद्धत आहे. या ठिकाणी काय असते की काही ट्राईब्स आहेत, त्या काय करतात, 2 ते 3 वर्ष एक जमीन असते, ठीक आहे, तिथे शेती करणार जंगल तोडून. मग ती झाली की ती दुसरीकडे जाणार आणि दुसरीकडली जंगलं तोडणार. आता असं जर तुम्ही करता, आपण झाडं तर लावत नाही ना पुन्हा ज्या ठिकाणी आपण शेती केलेली आहे, असं करताना
काय झालेलं आहे, बरेचसे फॉरेस्ट सुद्धा काय झालेले नष्ट झाले आहे, शेतीच्या जमीन पडीक झाल्यात आणि त्याचसोबत काय झालेलं आहे, मृदा जी होती ती सुद्धा काय झालेली आहे, वनाची आच्छादनं नष्ट जाऊन मृदा सुद्धा त्याची धूप झालेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं मध्ये यामध्ये ठाणे, नाशिक, पुणे, नगर, रायगड या जिल्ह्यांमध्ये स्थलांतरित शेतीचे आपल्याला स्वरूप बघायला मिळतात. ठीक आहे. त्यानंतर बघा, मृदेचं स्वरूप सुद्धा काय असते, जमिनीच्या धूपसाठी महत्त्वाचं असते. आणि म्हणाल कसं, बघा ज्या वेळेला आता आपण मी शिकलो काळी मृदा. काळी मृदेमध्ये काय असते, पाणी साठवून ठेवण्याची क्षमता ही कशी असते, जास्त असते. तर त्या ठिकाणी धूप होण्याचं प्रमाण कसं राहील, कमी राहील. तर ज्या ठिकाणी पाणी साठवून ठेवण्याची क्षमता अतिशय कमी आहे त्या ठिकाणी काय होणार आहे, मृदेची धूप जास्त पद्धतीने होणार आहे. ठीक आहे. तसंच असतंय नद्यांचा महापूर. मग कोकणातील सर्व नद्यांना पूर येतात साधारणतः. आणि तसंच जर पठारावरील बघितल्या गोदावरी, भीमा, कृष्णा या नद्यांना सुद्धा काय असते, दरवर्षी पूर येत असतोय. आणि या कारणामुळे सुद्धा तिथल्या जी काही धूप मृदा आहे त्याची काय होत असते, धूप होती आहे. ठीक आहे. तसंच आहे जे काही आपण शेळ्या मेंढ्या पाळतो यांना आपण काय करतो, आता यांना खाऊ घालण्यासाठी कुठे जाणार, पहाडावर जाणार, जमिनीवर जिथे गवत वनस्पतींची पाने असतात आहे. आता हे सगळे हे खाऊन काय करत असतात, ते फस्त करतात. आणि त्यामुळे सुद्धा काय असतं, ज्यावेळेला गवत हे नष्ट होतं, तिथली जी छोटी छोटी वनस्पती ही नष्ट होतात, त्यामुळे सुद्धा काय असते, जमिनीची धूप होत असते. त्यामुळे जे काही कुरणाचा प्रदेश आहे त्या ठिकाणी दुसरं काहीतरी तयार करणं किंवा त्याच्यासाठी काहीतरी ऑप्शन तयार करणं आपल्याला काय हे जास्त महत्त्वाचं आहे. आता साधारणतः जर बघितलं, आता आपण याच्यामध्ये काही क्वेश्चन्स येऊन गेले आहेत राज्यसेवेला, ते बघूया. 2012ला असिस्टंटला एक मुख्य परीक्षेला प्रश्न आला होता की कुठल्या मृदेची उत्पादकता जी आहे ती सर्वात कमी आहे. ठीक आहे. आता मी तुम्हाला सांगते, तुम्हाला याचं जे काही उत्तर आहे ना ते कमेंट सेक्शनमध्ये द्यायचं, कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. फर्स्ट आहे जांभी, सेकंड आहे रेगूर, थर्ड आहे गाळाची आणि फोर्थ ऑप्शन आहे वरीलपैकी कुठलेही नाही. ठीक आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं अजून विचारते, एक सेकंड प्रश्न, महाराष्ट्रात जी काही जांभी मृदा तयार होते ती कुठल्या हवामानात आढळते. ऑप्शन आहे उष्ण आणि कोरडे, सेकंड ऑप्शन आहे उष्ण आणि दमट, तिसरं ऑप्शन आहे समशीतोष्ण व विषम आणि चौथं ऑप्शन आहे समशीतोष्ण आणि दमट. ठीक आहे. आता तुमच्या अभ्यासाचा हा प्रश्न आहे, तुम्हाला पर्सनली अभ्यास करायचा आहे आणि त्याच्यानंतर ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. महाराष्ट्राच्या कोणत्या नदीच्या खोऱ्यात गाळाच्या मृदेची खोली सगळ्यात जास्त आहे. महाराष्ट्राच्या कोणत्या नदीच्या खोऱ्यात गाळाच्या मृदेची खोली सगळ्यात जास्त आहे. फर्स्ट आहे तापी, सेकंड भीमा, थर्ड कृष्णा अँड फोर्थ मांजरा. ठीक आहे. अशा पद्धतीचे हे प्रश्न इथे आहेत. त्यानंतर एक प्रश्न जो होता ना तो PSI मुख्य 2012ला आलेला आहे, याचं उत्तर सुद्धा तुम्हाला द्यायचं आहे. बघा आता यांनी काय म्हटलेलं आहे की महाराष्ट्राच्या मृदेबाबत त्यांनी काही विधानं दिली आहेत आणि ती तुम्हाला बघायची आहेत, काय खरं आहे काय खोटं आहे. ठीक आहे. जसं यांनी म्हटलेलं आहे, बघा जांभी मृदा मोठ्या प्रमाणात पूर्व कोकणात आढळते. गाळाची मृदा मोठ्या प्रमाणात अकोला आणि अमरावती इथे आढळते. जांभी मृदा मोठ्या प्रमाणात पूर्व गडचिरोलीला आढळते आणि काळी मृदा मोठ्या प्रमाणात गोंदिया आणि भंडारा इथे आढळते. तर यापैकी कुठली सेंटेन्स करेक्ट आणि रॉंग आहे हे तुम्ही मला सांगा नक्की. ठीक आहे. आजचा आपला हा जो टॉपिक होता मृदा आणि जे काही आपण खडक घेतले आहेत, ठीक आहे, महत्त्वाचं आहे. तुम्ही हे स्वतः पण पर्सनली एकदा छान पद्धतीने अभ्यासा. त्यामध्ये काही तुम्हाला नाही कळालं किंवा एखादं टॉपिक नाही तुमच्या लक्षात आलंय तर नक्की सांगा. ठीक आहे. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. धन्यवाद.